वडगाव बुद्रुक येथे बालक पिस्तल कोयत्यासह सिंहगड रोड पुणे पोलिसांच्या जाळ्यात। सदर बाबत अधिक माहिती अशी की दिनांक 7 एप्रिल रोजी रात्री 11:45 सुमारास चळवळ वस्ती वडगाव बुद्रुक सिंहगड रोड पुणे येथे 5 ते 6 आरोपींना जुन्या भांडणांचा राग मनात धरून एका इसमास लोखंडी हत्याराने मारहाण करून त्याच्याजवळील पिस्तूलमधून फायरिंग केलेले। सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलिसांच्या आदेशानुसार आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार विनायक मोहिते व तानाजी सागर यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत माहिती मिळताच दाखल गुन्ह्यातील आरोपी हे शरद हॉस्पिटल पासून प्रयागच्या सिटीकडे जाणाऱ्या रोडच्या बाजूला थांबले आहे अशी बातमी मिळताच तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर यांनी वरिष्ठांना कळवल्याने वरिष्ठांनी बातमीची खात्री करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिल्याने सदर कार्यवाही केली असता त्यांना तपास पथकाने सापळा रचून शिताफितीने पकडले। त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एक पिस्तल आणि 2 कोयते सापडण्यात आले। सिंहगड रोड पोलीस स्टेशन कडून त्यांची रवानगी पंडित जवाहरलाल नेहरू बाल सुधारण गृह एरवडा पुणे येथे करण्यात आली आहे। सिटी इंडिया न्यूज साठी कार्यकारी संपादक संदीप पांचाळ।